आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करूयात बाप्पाला प्रार्थना प्लीज. चल या. बाप्पा, या टेंडरसाठी आम्ही खूप मेहनत घेतली, त्यामुळे या कामात आम्हाला यश दे आणि हे टेंडर फक्त आम्हालाच मिळू दे आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे. आत्ता झालंय सगळं कंप्लीट, राईट? हो. बरं, आता ही फाईल ठेवा. तुमच्याकडेच असू द्या. या फाईलची जबाबदारी आता तुमची. ओके ओके. मी आलो जरा माझ्या केबिन मधनं काही फाईल आणायच्या आहेत मला. मॅम मॅम तुम्ही का स्वतःला त्रास करून घेतात? थोडं शांत व्हा ना. ती सई ती तिकडे खुश आहे, पण तुम्ही का स्वतःला त्रास करून घेतात? थोडं रिलॅक्स व्हा, काम डाऊन व्हा. त्या सईपेक्षा जास्त ना मला देवांशचा राग आलाय. देवांशचा का? का म्हणजे त्याचं लग्न झाल्यापासून तो पूर्णपणे बदललाय. त्या सईने त्याला तिच्या बाजूने वळवून घेतलंय. ही सई तर चालाक आहेच, पण देवांशला कळायला नको बायकोच्या आहारी किती जायचं ते. देवांश पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडालाय. तो काय करतो याचं त्याला भानच नाही राहिलंय. माझ्या मुलाला दूर केलंय तिने माझ्यापासून. मी तिला काही सोडणार नाही. राईट मॅम. त्या सईला ना अजिबात सोडायचं नाही. चांगला लेसन शिकवा तुम्ही तिला. शिकवणारच, चांगलाच धडा शिकवणार आहे. माझ्या घरच्यांना एवढी अक्कल असती ना तर त्या सईचे लाड कोणी केलेच नसते. पण नाही, वहिनी आणि रिया या तर सतत तिच्या नावाचा जाप करत असतात. आणि आमचा ओमी, त्याला त्याची वहिनी ग्रेट वाटते. आणि देवांशचं काय, तो तर तिच्या प्रेमात पार बुडालाय. तिच्यामुळे इतकी संकट आली आहेत, इतका त्रास झालाय सगळ्यांना, पण नाही तरी सगळ्यांना तीच ग्रेट वाटते. ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून माझा नुसता संताप झालाय. आणि आता घरात काय, आता तर डायरेक्ट ऑफिस मध्ये आली. या देवांशमुळे मला तिला प्रोजेक्ट हेड बनवावं लागलं. इतक्या मूर्ख मुलीला. नाही नाही, काही करून मला हिला हिची जागा दाखवून द्यावीच लागेल. पण मॅम, आता नेमकं करायचं काय आपण? आय डोंट नो, बट आय कॅन डू एनिथिंग. एनिथिंग. फक्त ती माझ्या आणि देवांच्या आयुष्यातून कायमची दूर जायला हवी. ती आमच्या आयुष्यात राहता कामा नये. हिला आमच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी मी माझ्या मोठ्यातल्या मोठ्या एनिमी बरोबर सुद्धा हात मिळवायला तयार आहे. असं काहीतरी करायला हवं ना ज्यामुळे तिचं तोंड पुन्हा पाहायची वेळ माझ्यावर आली नाही पाहिजे. काय वेडी आहेस का तू? हा, काय चाललंय तुझं? मी इथे टेन्शन मध्ये आणि तू आनंदाने उड्या मारतेस. मला एक कमाल आयडिया सुचली. तुम्ही जर ती आयडिया ऐकली ना तर तुम्ही पण माझ्यासारखे जम्पिंग करायला लागाल. तुझी आयडिया छान आहे का वाईट आहे हे मी ठरवू. तू फक्त आयडिया सांग. बोल. मॅम, हा प्लॅन जर वर्क झाला ना आपल्या लाईफ मधले सगळे प्रॉब्लेम एकदाच संपून जातील. म्हणजे यासाठी तुम्हाला थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागेल. बिझनेस मध्ये लॉस होईल,
कंपनीची पोझिशन आले, पण हे सगळं तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. व्हॉट? काय बोलतेस तू? बिझनेस मध्ये लॉस, कंपनी, जे बोलायचं आहे ना ते क्लिअर बोल, स्पष्ट बोल. सांगते. तुम्हाला अनंत अंकल सोबत, आय मीन AB सोबत हँडशेक करावा लागेल. आणि मग बघा ना तुम्ही, सही नुसती तुमच्या घरातून आणि ऑफिस मधून नाही, तुमच्या पूर्ण लाईफ मधून आउट होईल. व्हॉट? AB सोबत ते हात मिळवणी करायची? इम्पॉसिबल. मॅम प्लीज तुम्ही ना लगेच रिॲक्ट नका करू, आधी माझा प्लॅन तर ऐकून घ्या. हा प्लॅन होता माझ्या डोक्यात. काय झालं मॅम, नाही आवडला का तुम्हाला माझा प्लॅन? नाही म्हणजे ठीक आहे ना, नाही आवडला माझं काय, मी मूर्खच आहे, मी काही प्लॅन सांगते. नको करूया आपण. आणि मी पण काय ना, तुमचा इतका मोठा एनिमी AB, त्याच्यासोबत काय हँडशेक करायला सांगते. काय झालं मॅम? खरंच सॉरी, पण प्लीज मला पनिशमेंट देऊ नका. डोंट वरी मिस्टर फर्नांडिस, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे, आय एम शुअर. त्या ABचं काय, त्या ABंना सुद्धा कळायला हवं ना, प्रामाणिकपणे बिझनेस केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो, राईट? एनिवे, हा बाकी टेंडर मिळाल्यावर भेटूच. ओके, चला बाय. सर, इथे सही राहिली. परफेक्ट. सर, आज एकदम वेगळे दिसताय हा तुम्ही. वेगळे म्हणजे एकदम असे खुश आहात. डोक्यावरचं ओझं उतरल्यावर माणूस कसा रिलॅक्स होतो ना, अगदी तसे रिलॅक्स दिसते. यू आर राईट. रिलॅक्स तर खरंच फील करतोय मी. आय मीन फायनली आपण टेंडर भरले आणि आपल्याला ते लवकरात लवकर मिळणार सुद्धा आहे. असं ना आता खूप असं पॉझिटिव्ह वाटायला लागले. ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर.